नमस्कार, माझं नाव रोहित शाश्वत माने अँड वी आर द फाउंडर ऑफ शॉट. तर लहानपणापासूनच आपण ॲज अ महाराष्ट्रीयन घरात जन्माला आल्यामुळे आपण मराठी फूडबद्दल खूपच कनेक्टेड आहोत आणि मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय, तर त्याच्यामध्ये मला दिसण्यात आलं की आपलं मराठी फूड अजूनपर्यंत पोहोचलं नाही लोकांपर्यंत. जे की मराठी फूड महाराष्ट्रीयन क्विझिन खूपच समृद्ध आहे. जेवणाच्या बाबतीत बोला, जे आपल्या ताट वाढण्याच्या पद्धती बोला आणि वेगवेगळ्या डिफरंट पॅलेट्स पण आहेत. काही ठिकाणी शेंगदाण्याचा वापर होतो, काही ठिकाणी खोबऱ्याचा वापर होतो. सो खूप समृद्ध असं आपलं मराठी फूड आहे. सो मी म्हटलं की आणि मला लहानपणापासून मराठी फूड फार आवडत होतं आणि मी म्हटलं की आपण ह्यालाच मोठ्या लेवलवर घेऊन जाण्याची आपल्याला गरज आहे. कारण की आपण जर प्रमोट नाही केलं ॲज अ महाराष्ट्रीयन, तर मग बाकीचेही आपल्या जेवणाला तेवढं काय बोलतात व्हॅल्यूज नाही देणार किंवा त्यांनाही आपल्या जेवणाची चव नाही समजणार. सो म्हणून म्हटलं की आपण महाराष्ट्रीयन क्विझिन मध्येच पुढे जायला पाहिजे. जेव्हा आपण ठरवलं की महाराष्ट्रीयन क्विझिनलाच आपण प्रमोट करायचं, तेव्हा जाऊन आपल्याला आयडिया आली की आपण आता क्षणला उभं केलं पाहिजे, जेणेकरून आपण जी चव अनुभवतोय वर्षानुवर्ष ॲज अ मराठी घरात जन्माला आल्यामुळे तीच लोकांपर्यंत पण पोहोचवली पाहिजे. सो अशा तऱ्हेने आपण क्षणला उभं केलं. फिटनेसमध्ये मला झालंय, म्हणजे मी फिटनेस कोच पण आहे आणि न्यूट्रिशनिस्ट पण आहे. त्याच्यामुळे न्यूट्रिशनचा पण माझा अभ्यास झालेला आहे, सर्टिफिकेशन आहे माझं. तर त्यात रेस्टॉरंट हे सुरू करायचं रोहित आणि प्रथमेश यांनी आधी सुरू केलं होतं, पण पुन्हा यांच्यासोबत मी पार्टनर झाले. कारण की मला असं वाटतं जे महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे जेवण असतं त्यात सगळ्याच गोष्टी येतात, म्हणजे कडधान्य म्हणा किंवा चटणी म्हणा, सगळ्याच, म्हणजे ते एक बॅलन्स डाएट असतं. तर त्यामुळे मलाही यामध्ये इंटरेस्ट आला आणि मग आम्ही हे सोबत सुरू केलं. तर सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आमच्यासाठी होतं की जी चव मराठी माणूस जाणतो, कारण की ॲज अ मराठी घरात जन्माला आल्यामुळे त्याने लहानपणापासून मराठी चव काय असते अनुभवलेली असते. सो मराठी व्यक्ती किंवा मराठी शेफ आणणं हा सगळ्यात मोठा आपल्यासाठी चॅलेंज असतो. कारण की आपल्याला माहिती आहे की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप सगळ्यात नाना प्रकारची लोक असतात. काही नॉर्थ साईडचे आहेत, काही साऊथ साईडचे आहेत, काही मिडल मध्य प्रदेशचे. सो त्यामुळे आपण मराठी माणसाला शोधणं खूप कठीण होतं आणि फूड इंडस्ट्रीमध्ये मराठी लोक फार कमी पण मला दिसत आहेत. मे बी मी चुकवू शकतो, पण मला हे चॅलेंज आलं की मराठी माणूस शोधणं. सो हळूहळू ते झाल्यानंतर मग रेसिपीवर काम करणं की कुठल्या रेसिपी ॲक्च्युली चांगल्या असतील, ज्या की मराठी म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. सो ते एक चॅलेंज होतं की सिलेक्ट करणं रेसिपीज किंवा कुठला मेन्यू असला पाहिजे. सो ह्या दोन बेसिक चॅलेंजेस आम्ही फेस केल्या आणि त्या ओव्हरकम करून आपण आता क्षणला बघतोय की खूप चांगल्या पद्धतीचा मेन्यू डिझाईन झालेला आहे. आपल्याकडे जे शेफ आहेत, जे आपल्याकडचा स्टाफ आहे तो मराठी आहे. सो त्यांनाही माहिती आहे की मराठी जेवण काय आहे आणि तेच आपण लोकांना पोचवतो आहे. सो ऑथेंटिसिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला मराठी लोकांची फार गरज होती आणि तेच आपण आता इथे तयार केलेलं आहे. जसं माझ्यासाठी हॉटेल इंडस्ट्री खूप नवीन आहे, म्हणजे एकदमच नवीन माझी याच्यामध्ये एंट्री. त्यामुळे मला या आयडियाच नव्हती की कसं करायचं, काय करायचं. पण या दोघांनी मला खूप चांगलं गाईड केलं की म्हणजे त्यांना माहिती आहे आता मी काय करू शकते, मला माझं कशामध्ये टॅलेंट म्हणता येईल. तर त्यांनी मग त्या प्रकारचे मला हळूहळू तसं सुरू केलं की मला त्या पद्धतीची कामं वगैरे दिली. पण आता मला बऱ्यापैकी सगळंच येतं. तर जसं मार्केटिंग, ऑपरेशन्स वगैरे. तर मग हळूहळू आता मला बऱ्यापैकी कळलंय की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय गोष्टी असतात, आता काय काय बघावं लागतं. जसं मार्केटमध्ये बरेचसे महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट्स आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही क्षणला कुठे कसं स्टँड आउट करायचं, तर हे आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे. उत्तर मला असं वाटतं की काय वेगळं करतंय, तर मराठी घरातल्या चवी, मराठी किंवा महाराष्ट्रीयन घरातल्या चव स्पेशली मुंबईतल्या घरातल्या, ते आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला आहे. कारण की तुम्ही विदर्भात गेला तर खूप तिखट खाल्लं जातं,
तेच तुम्ही थोडंसं दुसऱ्या भागात गेला तर तिथे थोडं कमी तिखट खाल्लं जातं. सो ह्या सगळ्याचा एका पॉइंटवर मिड आणणं खूप गरजेचं होता. सो ते शणने केलं, जेणेकरून तुम्हाला जर खूप तिखट खायचंय तरीही तुम्ही इथे येऊ शकता आणि तुम्ही कमी तिखट खाताय तरी तुम्ही इथे येऊ शकता. सो कम्प्लिटली काय बोलतात मुंबई फूड बोलू शकतो आपण, किंवा मुंबईतल्या घरातलं जेवण. क्षण म्हणजे आमच्यासाठी घरगुती चवीची आणि हीच गोष्ट आहे जी आम्हाला बाकीच्यांपासून वेगळं स्टँड आउट करते. खरं सांगायला गेलं तर हे जे बेसिकली तुम्ही बघाल की समोर राईट साईडच्या वॉलमध्ये जे बरण्या स्टॅक केल्या आहेत ते ॲक्च्युली माझ्या आजी, म्हणजे माझ्या गावच्या घरात माझ्या आजीने अशी एक वॉल क्रिएट केली. जसं बाहेर गेल्यानंतर तुम्ही बाहेर बऱ्याचशा गावच्या घरी बाहेर तुम्ही झाडं बघता फारशी, तसं माझ्या घराच्या बाहेर अंगणामध्ये केळाची झाडं आहे. सो मी थोडंसं असं फील केलं की आपण तोही अनुभव घेतला पाहिजे सिटीमध्ये राहून. सो ते एक आहे. तुम्ही लेफ्ट साईडला बघितलं तर थोडंसं मॉडर्नाइज स्ट्रक्चर ठेवलंय. सो दोघांचं म्हणजे ट्रेडिशन प्लस मॉडर्नचं एक काय बोलतात कंबाईन एक मोमेंट आपण केला इथे, असं मला वाटतंय. सो आता जेवढं आपण म्हणजे रेस्टॉरंट्स बघितलेत किंवा लोकांच्या टेस्ट, एकतर मुंबई हे मायग्रेटेड आहे बऱ्यापैकी. सो इथल्या लोकांना किंवा आपल्यालाही बेसिकच गोष्टी माहिती आहे, जसं ओले बोंबील झाले, पापलेट, सुरमई, त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे मासे इन्फॉर्मेशन नाहीये लोकांना. सो ते इझी झालं आम्हाला की आपण ते लिमिटेड करूया. फिशमध्ये लिमिटेशन्स आणले. त्याच्यानंतर मासवडी ही अशी पदार्थ आहे जे खूप कमी लोकांना माहिती आहे. सो तिथले मासवडी आपण ॲड ऑन केली. त्याच्यानंतर मोदक किंवा पुरणपोळी थाळी जी लिमिटेड आहेत, खूप कमी ठिकाणी खाल्ली जाते आणि तरी नॉन महाराष्ट्रीयन लोकांना खूप जास्त आवडते. त्याच्याबद्दल खूप काय बोलतात क्युरिओसिटी असते, ये पुरणपोळी क्या होती. सो ते ॲड ऑन्स केले गेले. सो हे बेसिकच मेन्यू ठेवले जे लोकांना वाटतं, किंवा जे आता माझे फ्रेंड्स आहेत जे नॉर्थ इंडियन्स आहेत त्यांना माहितीच नसतं की बाबा हे काय आहे. तेव्हा ते खूप क्युरिओसिटीने बोललं जाते की अरे हा पुरणपोळी कैसे बनाय, अरे आपल्याकडे होळीत बनवली जाते. सो ते स्पेसिफिकली येतात, खातात, त्यांना आवडतंय. सो ऑन दॅट बेसिस आपण एक डिझाईन केला मेन्यू की ह्या गोष्टी लोकांना आवडत आहेत आणि ह्याचं अवेलेबिलिटी पण खूप कमी आहे. सो आपण ते ॲडव्हान्स करत गेलो त्याच्यानुसार. क्षणमध्ये एव्हरीथिंग इज स्पेशल. बेसिकली महाराष्ट्रीयन क्विझिन आहे, तुम्हाला इथे संपूर्ण मराठी रिलेटेडच फूड मिळेल. पण माय रेकमेंडेशन किंवा माझे चॉईस किंवा माझे फेवरेट जर तुम्ही विचारलं तर एक तर आहे पुरणपोळी थाळी आणि दुसरी आहे मासवडी थाळी. हे झालं व्हेजमध्ये. आणि नॉनव्हेजमध्ये कोंबडी वडे आणि वडे, बेसिकली रस्सा आणि कोंबडी वडे हा माझा वन ऑफ फेवरेट. प्लस फिशमध्ये बोलला तर कोळंबी भात. दिस आर द सिग्नेचर्स आहेत आपले आणि मी हायली रिकमेंड करेन की तुम्ही आलात की हे ट्राय कराच. माझे फेवरेट आहेत क्षणमध्ये क्रॅब लॉलीपॉप आणि प्रॉन्स लॉलीपॉप. म्हणजे हे याच्यासाठी कारण हे आपले इन हाऊस आहेत, हे इथेच बनवले जातात. आपण असं फ्रोझन वगैरे आपण नाही यूज करत. हा, इव्हन हे सिग्नेचर डिशेस आहेत आपले. सो जेव्हा गेस्ट येतात आपल्याकडे आणि ते काही ऑर्डर करतात आणि ते खाऊन झाल्यानंतर त्यांना जे समाधान मिळतं दॅट इज कॉल्ड हॉस्पिटॅलिटी फॉर अस. बिकॉज आपल्या काय बोलतात ब्रँडचं किंवा आपल्या रेस्टॉरंटचं नावच क्षण आहे. क्षण म्हणजे मोमेंट्स. सो ज्यावेळेला तुम्ही तुमच्या जेवणाबरोबर वेळ घालवताय आणि ते जेवण तुम्हाला एक आनंद देऊन जातोय, दिस इज व्हॉट म्हणजे आम्ही हे केलंय. आपल्याकडून हे कृत्य झालंय आणि ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की कुणाच्या फेसवर आनंद निर्माण करणं, ते पण जेवणा थ्रू. इट्स कॉल्ड हॉस्पिटॅलिटी. सो टीममध्ये जेव्हा स्टार्टपासून ऑर्डर घेण्यापासून ते प्लेट होऊपर्यंत, ते उचलून जाऊपर्यंत बऱ्याचसे अननोन फेस आहेत. पण तुमचं काय फेस आहे सध्या, जे तर तुमचं ताट, तुमचं टेस्ट आणि हीच कशी तुम्ही मेंटेन करणार थ्रू आउट इयर किंवा थ्रू आउट टाईम. टू जस्ट काय बोलतात मनामध्ये एक काय बोलतात कॉन्फिडन्स असला पाहिजे की बाबा आपण जे करतोय हे खूप चांगलं आहे. यू शुड बी हॅपी इनफ. तुम्ही काय करताय त्याच्यासाठी. मग जर हिला नाही आवडत इथे काम करायला, शी कॅन लिव्ह एनी टाइम. आनंद निर्माण व्हायला पाहिजे तुम्ही जेही करताय त्याचा. आपल्या टीममध्ये इम्पॉर्टंट आहे की शेफ कशा पद्धतीने जेवण बनवताय. तर महत्वाचं आहे की मनापासून जेवण बनवलं तर ते लोकांपर्यंत नक्कीच पोहोचणार. SOPs फॉलो करून पण ही जेवण बनवलं जातं आणि मनापासूनही बनवलं जातं. सो आपला मेन रोल आहे, म्हणजे मेन काय बोलतात की बोलू शकतो की मनापासून जेवण बनवणारे टीम असली पाहिजे आपल्याकडे, सो दॅट ते लोकांपर्यंत पोहोचलं जाईल आपलं जेवण.
जसं बघितलं तर बाकी बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये आहेत, पण महाराष्ट्रीयन क्युझिन जे आहे ना ते फार लिमिटेड आहे. कारण की जसं घरगुती जेवण झालं तर लोकांना असं वाटतं की आपण घरी पण हेच खातो, मग बाहेर जाऊन पण हेच खायचं. म्हणून मग आम्हाला असं वाटतं की आपण तसं सर्व करू, कारण घरगुती जेवण हे घरगुती जेवण असतं. मग जसं आपल्या इथे पण कलर यूज न करणं हे आपण घरी पण नाही करत, त्याच्यामुळे आम्ही ते एक फॉलो करतोय की आपण सेम तेच तसंच ठेवूया जसं घरी आपण बनवतो तसं. तर रेस्टॉरंट रियालिटी माझ्यासाठी अशी होती की ज्यावेळेला आपण रेस्टॉरंटमध्ये जातो की आपण ऑर्डर दिल्या वी आर एक्सपेक्टिंग की बाबा लगेच 5 to 7 मिनिट्समध्ये यायला पाहिजे. बट ॲज अ ओनर आपण किंवा रन करतोय, इट इज कम्प्लिटली डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. आतमध्ये ती एकच ऑर्डर नसते, देर आर मल्टिपल ऑर्डर्स आपण दिलेल्या असतात आणि त्या ऑर्डर्स देताना काही गडबड होतात, कधी टीम थोडंसं लॅग करत असते, काही ऑर्डर्स खूप फास्ट आलेल्या असतात, काही रनिंग ऑर्डर्स असतात आणि त्या दरम्यान आपली जी ऑर्डर दिलेली असते ती डिले होऊ शकते. सो हा जो डिफरन्स आहे तो मी खूप जास्त चांगल्या पद्धतीने अनुभवला ॲज अ काय बोलतात रेस्टॉरंट ओनर ॲज वेल आणि ॲज अ गेस्ट म्हणून पण. सो मी डेफिनेटली लोकांना सांगेन की जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जात असाल आणि तिथे जर ॲक्च्युली जेन्युइन फ्रेश फूड बनत असेल तर इट विल टेक टाईम. आणि ओनर्सला सांगेन की आय नो केऑस आहे, बट ट्राय टू मॅनेज थिंग्स जेवढं इझिली करू शकतो तितक्या दिवशी. इट डिपेंड ऑन हाऊ यू बिल्ड युअर टीम. सो ह्याच्यामध्ये टीमचा खूप मोठा रोल आहे आणि वी आर फॉर्च्युनेट दॅट वी हॅव अ ग्रेट टीम राईट नाव. रियालिटी म्हटलं तर जसं आता क्लिअरली बोलायचं झालं तर आमच्या किचनमध्ये वॉर सुरू असतो, पण तेवढंच स्माइल देऊन आम्ही बाहेर उभं असतो. जसं कस्टमरशी त्यांच्याशी बोलताना वगैरे तर त्यांना माहित नसतं की आज काय चाललंय, तर ते आम्हाला माहिती आहे की आम्ही कसं ते सिच्युएशन हँडल करतो. सो आपलं विजन हेच आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये मराठी जेवणाला किंवा महाराष्ट्रीयन पोएसिनला जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. द सोल ऑफ द रेस्टॉरंट फॉर मी इज चवीसोबत आठवणींचे क्षण. इथे फक्त जेवण नाही, इथे क्षण अनुभवले जातात. दॅट विल बी द सोल ऑफ द रेस्टॉरंट. क्षणमध्ये या आणि चांगला क्षण अनुभवा. Thank you Indian Hospitality Magazine for featuring us and जर तुम्हाला ऑथेंटिक मराठी फूड किंवा महाराष्ट्रीयन क्विझिन ट्राय करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली क्षणला व्हिजिट करा. आय नो यू विल नॉट डिसअपॉइंट. जे घराघरात मराठी लोकांच्या फूड बनतं किंवा जेवण बनतं ते क्षणमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. सो नक्की क्षणला व्हिजिट करा. आणि फॉर अ स्टुडंट आय डेफिनेटली से दॅट इट्स अ हार्डवर्क गेम. सो नेव्हर एव्हर थिंक की आपल्याला इझी टू गो वाल्या गोष्टी मिळतील. जोपर्यंत हार्डवर्क नाही करणार, आणि ही इंडस्ट्री कम्प्लिटली हार्डवर्कवरच डिपेंड आहे. सो बी रेडी फॉर हार्डवर्क अँड आय नो की जर हार्डवर्क केलं तर तुम्हाला सक्सेस मिळणारच आहे.